कधी येणार आहेत वंश? का तुला भूक लागली आहे का? मम्मा तुला भूक लागली असेल तर घेऊन घे, आम्ही थांबतो. बघितलं का त्या लहान लेकराला ते कळतंय. आणि मला नाही कळत का? अरे अमोल बाळा, असं नाही, मला काही एवढी पण भूक नाही लागली. मग एवढी कसली काय झालं तुला? छोटे सरकार, तुमचे आजोबा तुम्हाला काय म्हटले ते सांगा की मामांना. अरे मामा, माझे बाबा वन वाजता घेत, ते लवकरच परत येणार आहेत. अरे वा, का बरं? मोना, अगं बारका आहे ना तू, त्याला समजून सांगितलंय की आता तुला पण समजून सांगायचं का? नाही, हे मोठा होईल ना, माझ्या बड्डेला येणार आहे तेव्हा. आता हे कोणी सांगितलं? कोणी नाही सांगितलं. मला तर वाटते ते माझ्या बड्डेलाच यावे. माझं बड्डे आणि बाबांचं पण आहे ना, सेलिब्रेट करावं. अमोल, तुझ्या बर्थडेला तुझ्या सवंगड्यांना बोलवशील ना? सोनगाला म्हणजे? अरे म्हणजे तुझे समर कॅम्प मधले फ्रेंड्स आहेत ना, त्यांना. हा, हो, बोलवणार की. पण अमोल, मला नाही वाटत की तुझे बाबा येतील म्हणून. मोना, परत कशाला तो विषय काढतेस ग? अमोल बाळा, मोमा असंच म्हणते, आपण बघू की. तुला माहिती आहे का बापू? अरे नाही ना बाळा, मला पण माहित नाही नक्की. असं कसं हो बापू? नक्की माहित नाही आहे ना? मला बड्डेला पाहिजे. अमोलराव, तुम्ही मला सांगा, तुमच्या बर्थडेला कसला केक आणायचा? तुमच्या आवडीच्या सिंबाचा आणायचा का? मग बाबा बोलले. अरे अमोल, 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 अरे ऐक, काय मोना तू पण कशाला बोलायचं त्या लेकराला? आता नाराज झालं का नाही ते? आता मी काय खोटं बोलली? काय बापू तुम्ही पण सगळं मीच करते का? पण मोना, जावा. अरे वा, अर्जा जमते की. ऐक, कुठलं काय? अर्जा, अरे ह्या वेळी आतून वाजवत होतास तू. तुझ्या भावना उमटल्या माझ्या कानावर. काय झालं रे? नाही, कुठं काय? अर्जा, अरे का बाप आहे तुझा. मी आयुष्यभर बुलबुल वाजवतोय. माझ्या कानावर आवाज आला ना की मला कळतं तुला काय म्हणायचंय ते. कदम मी आप्पीच्या घरी गेलो होतो अमोल बद्दल बोलायला. होय, मग? पण आत नाही गेलो आणि आयुष्यात परत जाणार पण नाही. मी आत शिरायला सरकारन काकी बाहेर पडायला एक वेळ झाली. काय सांगतोयस? कदम, आप्पी त्यांना पैसे पाठवत आले आजपर्यंत. काय? बरं, हे तुला कसं कळलं? सरकारांचे तोंडून ऐकले. घरातून बाहेर पडताना बोलत होते ते. कदम, 7 वर्षात आपल्याला नाही फोन करावा वाटलं तिला. माझं सोडा, तुम्हाला नाही, दादाला नाही, वहिनींना नाही, आपल्याशी संबंध नाही ठेवले. त्यांच्याशी बरं ठेवू वाटले. काय माहित अर्ज. काय माहिती म्हणू नका, जे आहे ना ते मान्य करा. कदम बघा, आप्पीचा विषय संपलाय आपल्यासाठी आणि आपला तिच्यासाठी. तुम्ही एकदा म्हणला म्हणून मी प्रयत्न केला. इथून पुढे प्रयत्न करणार नाही मी. माझ्याच्याने नाही होणार. ना तिला भेटणं होईल, ना तिच्याशी बोलणं होईल. आणि तिला बघितलं जरी ना मी, तरी सरकारांनी आपल्याबरोबर काय केलं, आईबरोबर काय केलं ना, तेच आठवत राहील. आणि मला ते नकोय. तुझं मन मला कळतंय रे अर्जा. तू प्रयत्न केलास ना, झालं बघ.
आता मीही तुला काय बोलणार नाही. कदम, अमोल, अर्जा, तुला माहितीये मी बुलबुल का वाजवायचो? आईसाठी ना. होय, पण मला वाजवताना ना कायम वाटायचं की ती जिथं कुठं असेल ना तिच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल म्हणून. अरे पट्टीचे गाणारे तर ना गाऊन पाऊस पाडायचे, विजा चमकवायची. अरे आपण असं मनापासून काय पण वाजवलं गायलो तर आपल्या भावना ना अशा सगळीकडे जातात. नियतीला कळतं रे आपल्याला काय म्हणायचंय ते. माझा नाही तुमच्या त्या नियतीवर विश्वास. अरे पण माझा आहे ना. अर्जा, तुझं दुःख तिच्यापर्यंत पोहोचलंय. आता नियती नक्की तुला ना अमोलला भेटवल बघ. आता तू कायच करायची गरज नाही. कदम, एवढं सगळं होऊन पण आशा कुठून येते होई? अर्जा, अरे मी हाडाचा शेतकरी आहे. आणि शेतकरी काय पेरत असतो र? आस पेरत असतो आणि आसच उगवत असते. अरे त्याला कुठं माहित असतं की पाऊस पडणार आहे का दुष्काळ पडणार आहे का रोगराई पडणार आहे म्हणून. आस. आस, आसगावची आस आप्पी. काय करून ठेवलं तिने आपलं? तिचं माहित नाही अर्जा. पण एक खरं सांगतो, अरे नियती अमोलला ना आपल्याला भेटवणार म्हणजे भेटवणारच बघ. अरे इथे तर एक मोठा फुगा फुगला होता आणि तो एवढा फुगला होता की मला वाटलं आतापर्यंत वर टेकला असेल. तो फुगा दिसतच नाही, कुठे गेला? खाली आहे फुगा. अरे खाली होय फुगा. पण तो खाली कसा आला? का भूक लागली फुग्याला? मला भूक नाही लागलीये. भूक नाही लागली? अशी कशी भूक नाही लागली? मग आता हे सगळं आणलंय ते कोण खाणार? मटकीची भाजी, चपाती, भात, शिमला मिरचीची भाजी. मला नाही खायचं मा. अरे पण असं कसं नाही खायचं? खाल्लं पाहिजे ना. फुग्याला भूक लागली असेल. हे बघ हे बघ हे बघ हे बघ, इथे भूक लागली का? इथे लागली. काय रे, का नाही खायचं तुला? मला बाबांना भेटायचंय. बाळा मग भेटूयात की आपण. कधी? माझ्या पतीला येतील. तुझ्या बर्थडेला येतील की नाही ते माहित नाही, पण तुला भेटतील नक्की. कसं मा? बाळा मी तुला सांगितलं ना, मी तुला सगळं सांगेन म्हणून बर्थडेला. बाबा कोण आहेत, ते कुठे आहेत, काय करतात सगळं. खरं? खरंच. कधी मा? तुझ्या बर्थडेला. प्रॉमिस? प्रॉमिस. अर्जुन, तू अमोलचा बर्थडे नक्कीच विसरला नसशील हे माहिती आहे मला. अरे तुझं वय काय? कशाला नशा करतो? त्याशिवाय डोकं शांतच होत नाही साहेब. मंजिर साहेब, घरात आई वडिलांचे वाद कमीच होत नाहीत, सारखी भांडत असतात. म्हणून काय नशा करायची का? आमची चुकी. त्याला बोलू दे. बोल रे. अहो साहेब, मुद्दामून नाही केलं मी. घरातला एकच तरी होतो. बाहेरून आली की घरात शांतता असावी असं वाटतं ना. माझे आई बाप रोज भांडतात. बाप कधी कधी पिऊन येतो, मग रातभर दंगा. असं वाटतं की जन्माला का घातले त्यांनी. ते दोघं कामाला जातात ना,
प्रेशर असेल, अजून काय असेल. पण तू तुझा अभ्यास करून त्यांना मदत केली पाहिजे का यास्ती नशा केली पाहिजे. अरे हे बघ, ह्या नशेबाई जर तुझा जीव गेला ना तर ती दोघं एकमेकांना कधीच माफ करू शकणार नाही. कळते का? हा साहेब. नुसतं हो म्हणून होणार नाही. हो साहेब, पटतंय मला यांचं. मला पण नशिडी म्हणून नाही जगायचं. काय रे कुठं होतास? किती शोधायचं तुला? तुम्ही आई ऐकायच्या? होय हे बघा, घरच्या भांडणाला कंटाळून घर सोडून गेला होता. होय रे. हो, तुम्ही थांबतच नाही ना अजिबात. काय करणार मी? काकू, आपल्या घरच्या भांडणांचा पोरांवर काय परिणाम होतो बघा. आपल्या घरात कसं वातावरण आहे ना त्याच्यावर ठरतं पोरांचं चालणं, वागणं, बोलणं. कळलं का? चुकलं साहेब, आता पुन्हा नाही असं व्हायचं. जा घेऊन. चल रे. आणि आता अभ्यासच करायचा नीट. घर सोडून जायचं नाही अजिबात. आमचं लक्ष आहे तुझ्याकडे. काय गायतोंडे साहेब, तुम्ही नाही गेला? सर ही फाईल. कलेक्टर मॅडमना असं वाटतंय की तुम्हीच ते पोलीस अधिकारी आहात जे ह्या शहराला ड्रग्सच्या विळख्यातून सोडवू शकतील. आमचे साहेब आता हे असले चिंचुके तसं नाही. म्हणजे आमचे इतर अधिकारी आहेत, म्हणजे आमच्या आर्या मॅडम आहेत, त्या बघतील नीट. हे बघा, निरूप पोचवण्याचं माझं काम होतं ते मी केलं. ठीक आहे, येतो मी. 1 तासात मीटिंग आहे, आम्ही तुमची वाट बघतो. थँक्यू. साहेब, कसला विचार करताय? चिंचुके, ग्राउंडवर जिथं राडा झाला होता तिथला साक्षीदार येणार होता. त्याला फोन करून बघा. आणि आर्या कुठे? सर, आर्या, आपल्या कलेक्टर ऑफिसला मीटिंगला जाऊन यायचं. कलेक्टर ऑफिसला? हां, कलेक्टर मॅडमनी बोलवले. सर, विषय काय आहे? म्हणजे काही पर्सनल काहीच नाहीये. मीटिंग आहे म्हणलं ना मी. बाकी गोष्टी तुला जाताना सांगतो मी. तू रेडी राहा. ओके सर. मॅडम, येस. मी जाऊ का कलेक्टर ऑफिसला? का बरं? म्हणजे तुम्हाला का जायचंय? अहो मॅडम, माझा अपर्णा मॅडमवर विश्वास नाही आहे. मीटिंग ठीक आहे, नेमकं काय कारण आहे ते बघायचं आहे मला. तुम्ही जरा जास्तच विचार करताय. अहो मॅडम, निष्काळजी राहण्यापेक्षाही परवडलं ना. बरं ठीक आहे, जातो मी. चला, निघायचं का? सर, मला जरा आदर्श नगरला जाऊन यावं लागेल. तुम्ही चिंचुकेंना घेऊन जाता का? ठीक आहे, चल चिंचू. सो आपण इथे का जमलो याची तुम्हाला सगळ्यांनाच कल्पना. ड्रग्ज विळख्यात अडकलेली आजची तरुण आहे. हा खरं तर खूप गंभीर प्रश्न आहे आणि तो आपण लवकरात लवकर सॉल्व्ह केला पाहिजे. येस, आपल्या सगळ्यांसमोर रिपोर्ट्स आहेत, ती प्लीज एकदा बघा. ह्या 2 गोष्टी. एक म्हणजे अल्पवयीन मुलांचं ड्रग्सकडे आकर्षण काय, म्हणजे त्यांना या गोष्टी का कराव्याशा वाटतात, आणि दुसरं म्हणजे त्यांना ह्या सहजपणे उपलब्ध आहेत. का करू वाटतं? त्यांची मानसिक परिस्थिती नीट नसल्यामुळे त्यांना या ड्रग्सच्या माध्यमातून मिळणारा जो हाय तो हवाहवासा वाटतो. मानसिक परिस्थिती? येस सर, आपल्याकडे असलेल्या डेटानुसार जे पालक सतत भांडत असतात, जे विभक्त राहतात, ज्यांच्या घराचं वातावरण चांगलं नसतं, अशा घरातल्या मुलांचा ड्रग्सकडे खूप ओढा असतो. आणि पुण्यातही मला वाटतं हेच कारण असावं. जगात असं आढळून आलंय की ह्या मुलांचा ड्रग्सकडे खूप ओढा आहे. आणि ज्या घरातलं वातावरण चांगलं आहे किंवा जे पालक एकमेकांशी चांगल्या पद्धतीने बोलतात, अर्थात त्या मुलांचा ड्रग्सच्या आहारी जाण्याचं प्रमाण फारच कमी आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे हे त्यांना इझिली अवेलेबल होत आहे. मी याबाबत नक्कीच मदत करू शकतो. मॅडम, ड्रग्स ह्या शहरात येणार नाहीत, पण त्यासाठी मला थोडा वेळ लागेल. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मी व्यवस्थित बंदोबस्त करू शकतो. तुम्ही या ऑपरेशनला लीड करावं अशी शिफारस मी पोलीस डिपार्टमेंटला केली आहे. थँक्यू. येस,
आणि आपण आता हे सगळ्यांनी मिळून थांबूया. ज्या अल्पवयीन मुलांनी ड्रग्ज घेतले त्यांना आपण स्वतः भेट देऊ आणि त्यांचे मुद्दे समजावून देऊ. आणि त्यांच्याकडूनच पुण्यात कुठे कुठे ड्रग्ज मिळतात याची माहिती घेऊया. तसेच त्यांना ज्युएनाइल सेंटरमध्ये चांगल्या सुविधा मिळतायत का हेही बघितलं पाहिजे. येस मॅडम, मी त्याचे रिपोर्ट्स तुमच्यासमोर लवकरात लवकर सादर करतो. चला तर मग आता कंबर कसून कामाला लागूया. आपल्या पुढच्या पिढीला या असल्या गोष्टींचा धक्काही लागता कामा नये. थँक्यू. या तो. थँक्यू. मला बाबांना भेटायचंय. बाळा मग भेटूयात की आपण. कधी? माझ्या पतीला येतील? चल चिंचुके. हां. अर्जुन बोला ना मॅडम. मला बोलायचं होतं जरा. हा बोला, ऐकतोय. पर्सनली बोलू शकते? नाही. अर्जुन काय एवढं? तूच बघ की एवढं काय. सरकार आणि काकींबरोबर तुझी व्यवस्थित रिलेशन मेंटेन आहेत. माझ्याशी, कदमांशी, दादाशी, वहिनीशी नाही कॉन्टॅक्ट हवा असं वाटलं. तुमच्याबरोबर संबंध नाही ठेवायचे वाटले. अर्जुन असं काय करतोयस तू? अरे तू वचन घेतलं होतंस माझ्याकडनं. बाबांशी, स्वप्नील सरांशी, रुपालीताईंशी फोन करून बोलले असते, त्यांना भेटले असते तर तूच म्हटलं असतास ना मी दिलेलं वचन मोडतीयस म्हणून. आणि त्यांना फोन केल्यानंतर ते अमोलशी बोलले असते. मग सरकार. अर्जुन सरकार आणि आईंची परिस्थिती फार वाईट आहे. तुझे भाऊजांनी पिवताई त्यांना खूप. एक मिनिट, हे सगळं तुला कसं माहिती? काल आलो तुम्ही अमोलबद्दल बोलायला तुझ्याशी, तुझ्या घराच्या बाहेर. त्यावेळी बघितलं मी सरकारांना आणि काकी. अर्जुन त्यांना ते घर पण सोडायचं नाहीये. त्यासाठी ते दोघं जण खूप त्रास देत आहेत त्यांना. आणि हो, इतकी वर्ष मी त्यांना पैसे देते हे पण सांग. कारण अर्जुन त्यांच्याकडे काहीच नाहीये. सरकार किंवा आई आजारी पडलेत ना तर सुजय भाऊजी साधं त्यांना दवाखान्यात घेऊन जात नाहीयेत. अर्जुन वय झालंय त्यांचं. किमान औषध पाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे असावे म्हणून मी त्यांना पैसे देत होते. करावे तसे भरावे. अर्जुन 7 वर्ष झाली, अजूनही ह्याच गोष्टी तुझ्या डोक्यात आहेत का? आयुष्यभरासाठी जखमा आहेत अप्पे. सॉरी अपर्णा मॅडम. अर्जुन चुका दोघांच्याही आहेत. मला त्यात नाही पडायचं. अरे साहेब निघूया का आपण? भाऊजी अहो तुम्ही तरी सांग. सॉरी मॅडम, मी साहेबांबरोबर आहे. तुम्ही? हो, कारण त्यांनी बघितलंय मला 7 वर्ष तडपताना. एक मिनिट अर्जुन, तू हे सारखं मला का बोलून दाखवतोयस? तू एकदा तरी आलास भेटायला? अमोलला भेटलास, त्याच्याशी बोललास? नाही ना? इतक्या दिवस मी एकटी त्याला घेऊन राहत होते, एकटी. मी तुला एकदा तरी बोलले? कारण तू वचन घेतलं होतंस आणि ते तू तोडलं पाहिजे, कारण ही अट तुझी होती. आणि तू एवढा चिडला होतास की मी कसं बोलणार होते तुला? मी काय करायला पाहिजे होतं? अर्जुन तुला एक मुलगा आहे, 7 वर्षात तू त्याला एकदाही भेटायला आला नाही. तुला काल त्याची आठवण झाली का? कारण मी इकडे राहायला आली माझ्या कामासाठी. हो ना? तू वचन घेतलं होतंस ना अमोलला त्याच्या बाबांबद्दल काही कळलं नाही पाहिजे. आणि आता मी 7 वर्ष झाली ते वचन फक्त पाळतीये. आणि तुम्हाला असं जाणून देतोय जणू काही या सगळ्यात मी एकटी चुकलीये. अर्जुन मान्य आहे सरकारांनी तेव्हा काही चुका केल्या, पण त्यानंतरच्या तुझ्या या अशा वागण्यामुळे ना आपला मुलगा त्याच्या बापासाठी, मी माझ्या नवऱ्यासाठी, तू तुझ्या बायको पोरासाठी आणि बाबा त्यांच्या नातवंडासाठी अजूनही मरतायत, रोज मरतायत. तू तुझ्या डोक्यात इतका राग घेऊन बसलायस ना की काय चूक काय बरोबर तुला काहीच दिसत नाही, काहीच नाही. आणि हो, आधी सगळं नीट बघायला शिक, मग आपण बोलू.